नमस्कार. IVFचा प्रवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या वैद्यकीय चाचण्या आणि त्या सगळ्या प्रक्रिया. पण या प्रवासाची एक अशीही बाजू आहे जी कुठल्याच रिपोर्टमध्ये दिसत नाही. ती म्हणजे आपली भावनिक आणि मानसिक बाजू. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच अदृश्य पण खरं तर अत्यंत महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकणार आहोत आणि मन व शरीर यांच्यातलं ते पॉवरफुल नाते आहे ना, ते समजून घेणार आहोत. मॅनिफेस्टिंग मदरहूड नावाचं हे मार्गदर्शक हे फक्त काही टिप्स देत नाहीत, तर एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन देतं. ते आपल्याला सांगतं की या प्रवासात आपण फक्त एक रुग्ण नाही, तर आपल्या शरीराचे आणि मनाचे सक्रिय भागीदार आहोत. चला तर मग हा जो सक्षम करणारा दृष्टिकोन आहे ना, तो नेमका काय आहे हेच समजून घेऊया. तर पहिला भाग आहे IVFची न दिसणारी बाजू. म्हणजे बघा, इंजेक्शन्स, स्कॅन्स आणि डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स या सगळ्याच्या पलीकडे एक भावनिक रोलर कोस्टर सुरू असतो. कधी प्रचंड आशा वाटते, तर कधी निराशा, भीती वाटते, एकटेपणा जाणवतो. ह्या भावना अनेकदा शारीरिक प्रक्रियेपेक्षाही जास्त आव्हानात्मक असतात, नाही का? पण याबद्दल फारसं बोललं जात नाही. आणि म्हणूनच या मार्गदर्शकाच्या निर्मात्या राजेश्वरी माने यांचं हे वाक्य खूप महत्त्वाचं ठरतं. कारण ते या प्रवासातल्या भावनिक ओझ्याला एक प्रकारे मान्यता देतं. ते आपल्याला सांगतं की जर चिंता, भीती किंवा दुःख वाटत असेल, तर ते अगदी स्वाभाविक आहे. कारण हा प्रवास फक्त शरीराचा नाहीये, तो मनाचाही आहे. आता बघूया दुसरा भाग, तणावाचं चक्र. पण या सगळ्या भावना येतात तरी कुठून आणि त्यांचा आपल्या शरीरावर नक्की काय परिणाम होतो? अनेकदा आपल्याला कळतही नाही आणि आपण एका चक्रात अडकतो, जिथे आपले विचारच आपल्यासाठी सर्वात मोठा अडथळा बनून जातात. हे चक्र कसं काम करतं ते पाहूया. या मार्गदर्शनानुसार तणावाची कारणं आपल्या आजूबाजूला तर आहेतच, पण आपल्या आतही आहेत. जसं की वेळ निघून चालली आहे ही सततची चिंता, नातेवाईकांचे न विचारता मिळणारे सल्ले, धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळच नसणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं शरीरच मला दगा देत आहे, ही जी भावना आहे ना, ती खूप वेदनादायी असते. यापैकी कोणती ना कोणती गोष्ट अनेकांना नक्कीच लागू पडते. पण गंमत अशी आहे की हे ताणतणाव एकदा सुरू झाले ना, की ते स्वतःलाच खतपाणी घालत राहतात. हे एक दुष्ट चक्र बनतं. पण हे चक्र नक्की फिरतं कसं? चला, याचाच उलगडा करूया. हे बघा, हे आहे ते तणावाचं चक्र. याची सुरुवात होते एका अगदी लहानशा विचाराने. समजा IVF खूप कठीण आहे. आपण हा विचार इतक्या वेळा करतो की तो आपला विश्वास बनून जातो. माझं शरीर नक्कीच अपयशी ठरेल. आणि या विश्वासामुळे मनात काय येतं? भीती आणि चिंता. मग आपण काय करतो? आपण सतत विचार करत राहतो, ताण घेतो आणि पार थकून जातो. आणि याचा शेवटचा परिणाम? शरीरात आणखी तणाव आणि असंतुलन वाढतं, जे आपल्या त्या पहिल्या विचारालाच आणखी मजबूत करतं. आणि हे चक्र पुन्हा सुरू होतं. आता यामागे एक महत्त्वाचं विज्ञान आहे बरं का. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपलं शरीर सर्व्हायव्हल मोडमध्ये जातं. त्याला वाटतं की कुठला तरी धोका आहे. मग ते कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन तयार करतं. आता साधा विचार करा, जर आपल्या मागे वाघ लागला असेल तर आपलं शरीर बाळाला जन्म देण्यावर लक्ष देईल की पळून जाण्यावर? साहजिकच पळून जाण्यावर. त्यामुळे हा कॉर्टिसॉल IVFसाठी आवश्यक असलेल्या हॉर्मोन्सचा प्रवाह कमी करतो. याउलट जेव्हा आपण शांत असतो तेव्हा शरीर हीलिंग मोडमध्ये जातं. त्याला सुरक्षित वाटतं आणि मग ते पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेल्या हॉर्मोन्सना पूर्णपणे सहकार्य करतं. तर मग आता तिसरा भाग, उपचारांचे चक्र. मग काय, आपण या दुष्टचक्रात अडकूनच राहायचंय का? अजिबात नाही. चांगली बातमी ही आहे की ज्याप्रमाणे आपण नकळतपणे एक नकारात्मक चक्र तयार करतो, अगदी त्याचप्रमाणे आपण जाणीवपूर्वक एक सकारात्मक, उपचारात्मक चक्र तयार करू शकतो. आणि त्याची सुरुवात खूप सोपी आहे. आणि मला वाटतं हा या मार्गदर्शकातला सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. आपल्याला सगळं काही बदलण्याची गरज नाहीये. त्या चक्रातली फक्त एक छोटीशी गोष्ट जरी बदलली तरी संपूर्ण चक्राची दिशा बदलू शकते. ही खरंच एक खूप मोठी आणि दिलासा देणारी गोष्ट आहे. आता हे उपचारांचं चक्र पाहूया. आठवतंय, नकारात्मक चक्राची सुरुवात झाली होती IVF कठीण आहे या विचाराने. इथे आपण एक नवीन विचार निवडतो, माझं शरीर शिकत आहे आणि बरं होत आहे. या विचारातून एक नवी श्रद्धा जन्माला येते. माझं मन आणि शरीर दोन्ही सक्षम आहेत. या श्रद्धेमुळे आपण श्वासाचे व्यायाम किंवा ध्यानासारख्या गोष्टी करून शांत भावना निर्माण करतो. मग आपली कृती बदलते. आपण जास्त विश्रांती घेतो, स्वतःशी अधिक प्रेमळपणे बोलतो आणि याचा परिणाम शांत मन, दृढ विश्वास आणि भावनिक संतुलन, जे आपल्या त्या नवीन सकारात्मक विचाराला आणखी बळकट करतं. आणि आता चौथा भाग, तुमचे मन शरीर साधन संच. हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात करायचं कसं?
सुदैवाने या मार्गदर्शकात आपल्याला एक संपूर्ण टूलकिट मिळतं. यात काही सोपी पण अत्यंत प्रभावी तंत्र आहेत जी आपल्याला हे सकारात्मक चक्र सुरू करायला मदत करतात. यातलं पहिलं आणि कदाचित सगळ्यात वेगळं तंत्र आहे होओपोनोपोनो. ही एक खूप जुनी हवायन पद्धत आहे. याची मूळ कल्पना अशी आहे की आपल्या मनात अनेक जुने नकारात्मक प्रोग्राम साठलेले असतात, जणू काही कचरा. होओपोनोपोनो म्हणजे त्या कचऱ्याला साफ करण्यासाठी असलेलं एक मानसिक डिलीट बटन. हे जे तंत्र आहे ना, ते नकारात्मक भावना आणि तणाव कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं. यात फक्त 4 सोपी वाक्य स्वतःशी किंवा आपल्या शरीराशी बोलायची आहेत. पहिलं, मला माफ कर, नकळतपणे तुला त्रास दिल्याबद्दल. दुसरं, मी तुझ्यावर प्रेम करते, तू जसा आहेस तसं स्वीकारल्याबद्दल. तिसरं, मला खूप खंत आहे. आणि चौथं, धन्यवाद, माझी साथ दिल्याबद्दल. बघा, हा स्वतःशी संवाद साधण्याचा किती शक्तिशाली मार्ग आहे. याशिवाय इतरही काही पॉवरफुल साधनं आहेत. पहिलं म्हणजे ॲफर्मेशन्स, म्हणजे सकारात्मक वाक्य आरशासमोर बघून स्वतःला सांगणं, जेणेकरून ती आपल्या सुप्त मनात रुजतील. दुसरं, श्वासाचे सोपे व्यायाम, जे आपल्या चिंताग्रस्त मज्जासंस्थेला सर्व काही ठीक आहे असा संदेश देऊन शरीराला सेफ मोडमध्ये आणतात. तिसरं आहे व्हिज्युअलायझेशन, म्हणजे यशस्वी गर्भधारणेची कल्पना करणं. आपला मेंदू कल्पना आणि वास्तवात फरक करत नाही, त्यामुळे तो या सकारात्मक प्रतिमेला प्रतिसाद देतोच. आणि चौथं, कृतज्ञता. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आभार मानल्याने आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सिरोटोनिनसारखे हॅपी हार्मोन्स तयार होतात. आणि आता शेवटचा 5वा भाग, प्रवासाला स्वीकारणे. जेव्हा आपण ही साधनं नियमितपणे वापरतो तेव्हा काहीतरी जादुई घडतं. आपल्याला फक्त तात्पुरता आराम मिळत नाही, तर आपल्या या संपूर्ण प्रवासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आपण या प्रवासाशी लढण्याऐवजी त्याला स्वीकारायला शिकतो. या बदललेल्या मानसिकतेचं एक खूप सुंदर उदाहरण म्हणजे माझं IVF भविष्यपत्र. कल्पना करा की तुमचा प्रवास यशस्वी झाला आहे आणि तुम्ही त्या भविष्यकाळातून आजच्या स्वतःला एक पत्र लिहित आहात. हे तंत्र विश्वास निर्माण करण्यासाठी खूप प्रभावी आहे. यातली ही ओळ पहा, किती सुंदर आहे. मी भीती हळूहळू सोडली आणि माझ्या शरीरावर विश्वास ठेवायला शिकले. आठवतंय, आधी मनात विचार होता की माझं शरीर मला साथ देत नाहीये. आता तो संवाद बदलून असा होतो, माझं शरीर योग्य प्रतिसाद देत आहे. या अद्भुत सहकार्याबद्दल मी माझ्या शरीराचे आभार मानते. स्वतःच्या शरीराला शत्रू नाही तर एक सहकारी मानणं हा खूप मोठा बदल आहे. आणि शेवटी हा प्रवास संघर्षाऐवजी कृतज्ञतेचा बनतो. ही भावना या मार्गदर्शकाच्या सारांश व्यक्त करते. धन्यवाद विश्वा, धन्यवाद माझ्या शरीराला आणि धन्यवाद या सुंदर प्रक्रियेला. ही केवळ सकारात्मकता नाहीये, तर हा एक खोल विश्वास आहे की जे काही घडत आहे ते योग्यच आहे. तर या मार्गदर्शकाचा अंतिम संदेश अगदी स्पष्ट आहे. शांत मन आणि सकारात्मक विचारांनी शरीर मातृत्वासाठी अधिक तयार होतं. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण वैद्यकीय उपचारांवर इतकं लक्ष केंद्रित करतो, पण कदाचित मातृत्वाचा खरा प्रवास बाहेरच्या क्लिनिकमध्ये नाही, तर आपल्या आतल्या जगातच सुरू होत असेल. यावर नक्की विचार करा.